हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण स्कॉलरशिप एक्झाम 2024 साठी म्हणजे येणाऱ्या एक्झामसाठी आपण 2019चा PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघत आहे आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हेल्प करतील। अजून एक तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे, ती म्हणजे जर तुम्ही 2025च्या स्कॉलरशिप एक्झामची जर तयारी करत असाल, फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी जर तुमचे कोणी सिबलिंग असतील राईट, जे स्टँडर्ड 4मध्ये आहेत आता, आणि त्यांना जर 2025च्या स्कॉलरशिप एक्झामची तयारी करायची असेल तर आपण मार्च मंथमध्ये आपण स्कॉलरशिपचा लाईव्ह कोर्स स्टार्ट करत आहे। त्या कोर्समध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आत्ताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा। त्यामुळे तुम्हाला मागील 7 वर्षाचे पेपर सोल्युशन, अभ्यासक्रमानुसार सर्व घटकावर व्हिडिओ, प्रत्येक घटकावर टेस्ट, पेपरपर्यंत ऑनलाईन सपोर्ट, डेली व्हिडिओ आणि टेस्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळणार आहेत आणि वर्षभर चालणारे ते आपले क्लासेस आहेत। सोबत बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी प्रवेश नवोदय परीक्षा चा कोर्स सुद्धा आपण लॉन्च करतोय 2025 साठी। हा सुद्धा मार्च महिन्यामध्ये स्टार्ट होतोय। जर तुम्हाला नवोदयची जर तयारी करायची असेल, कुठलंही मीडियम असू द्या, इंग्लिश असू द्या, मराठी असू द्या, ठीक आहे, तर इथं आपण तो कोर्स लॉन्च करतोय। वर्षभर चालणारे कोर्सेस आहेत। त्यासाठी तुम्ही आता आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवर जाऊन SVC क्लासेस टेक हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामधला कोर्स तुम्हाला जॉईन करायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग। तुम्हाला करेक्टली स्पेल्ड वर्ड इथं फाइंड आउट करायचा आहे। तर बघा इथं तुमचा ई पाहिजे होतं, जी नंतर तो नाही आहे, म्हणजे हा वर्ड इनकरेक्ट आहे। इथे डबल आर पाहिजे होता, त्याच्यामुळे दोन्ही वर्ड काय तर आपले इनकरेक्ट आहेत। तर आपली करेक्ट स्पेलिंग आहे अरेंजमेंटची ही ARRANGEMENT, राईट। सो ऑप्शन 1 विल बी राईट। त्यानंतर आहे फाइंड आउट द वर्ड विच इज नॉट कंपाऊंड वर्ड, राईट। कंपाऊंड वर्ड म्हणजे काय, असे वर्ड जे दोन वर्डच्या कंबाईननं फॉर्म झालेले आहेत, राईट। इथं बघा वॉटरलॉक हे राईट आहे, फुटबॉल हे पण राईट आहे, सेल्फ इस्टीम हे पण राईट आहे, मल्टीनॅशनल हे कंपाऊंड वर्ड नाही, तर हे आपलं एक रॉंग होते, म्हणजे आपल्याला नॉट कंपाऊंड वर्ड फाइंड आउट करायचा होता। तर ऑप्शन 4 विल बी राईट। त्यानंतर बघा रे, तुम्हाला इथं ॲनिमल आणि त्यांचे साऊंड दिलेले आहेत। काऊ मूज राईट आहे, डॉग बार्क राईट आहे, हॉर्स नेई हे पण राईट आहे, क्रोज हे रॉंग आहे, राईट। तुम्हाला इनकरेक्ट पेअर फाइंड आउट करायचं होतं, ते आहे ऑप्शन 2। तर इथं बघा तुम्हाला ॲनिमल आणि त्यांची तुम्हाला इथं साऊंड दिलेले आहेत। एकदा हा व्हिडिओ पॉज करून बघून घ्या। त्यानंतर बघा, सिलेक्ट द वर्ड विच इज कॅनॉट बी फॉर्म बाय युझिंग द लेटर ऑफ स्पेलिंग ऑफ द टुगेदरच्या स्पेलिंग पासून कुठला वर्ड फॉर्म होत नाही तुम्हाला सांगायचं आहे। द होईल का रे, बघा इथं आहे टी याच्यामध्ये आहे, एच आहे का याच्यामध्ये, एच पण आहे, ई आहे का ई, तर द फॉर्म होतो। गेट फॉर्म होईल का रे, जी आहे का, हो GET आहे। त्यानंतर HER पण आहे, PET आता याच्यामध्ये पी आहे का, कुठं नाही, त्याच्यामुळे हा PET हा वर्ड जो आहे तो फॉर्म होणार नाही। सो ऑप्शन 3 विल बी राईट। फाइंड आउट द ऑड टर्म तुम्हाला इथं फाइंड आउट करायची आहे। बघा हर्ट इंटरनल ऑर्गन आहे, लंग्स आणि ब्रेन हे इंटरनल ऑर्गन्स आहेत, टंग नाही आहे। सो टंग जे आहे हे आपलं राईट ऑप्शन होतं इथं, राईट। ऑप्शन 2 विल बी राईट। आता इथं काय करायचं आहे, फिल इन द करेक्ट अल्फाबेट ऑर्डर इन द बॉक्स। आता करेक्ट अल्फाबेट ऑर्डर तुम्हाला फाइंड आउट करायची आहे। आता कसं करायचं, जे नवीन विद्यार्थी त्यांना मी सांगतो, तुम्हाला जर एक्झॅक्ट आन्सर जर सापडत नसेल तर काय करायचं, ऑप्शन 1 पिकअप करायचं। यातला जो MO आहे तो इथं M आणि O टाकून बघायचं काहीतरी मिनिंग निघते का इथं, ठीक आहे, वर्ड बनतोय का, नसेल बनत तर ऑप्शन 2 घ्यायचं, 2 नसेल तर थर्ड ऑप्शन घ्यायचं, थर्ड नसेल तर फोर्थ घ्यायचं। आता बघा सिम्पल आहे, अम्ब्रेला वर्ड आहे, हे सम आहे, हे प्रेस येतंय, म्हणजे अम्ब्रेला असेल तर इथं M यायला पाहिजे, अम्ब्रे म्हणजे इथं E यायला पाहिजे, राईट। म्हणजे हे झालं तुमचं सम, हे झालं अम्ब्रेला, हे झालं प्रेस, राईट। सो ऑप्शन 4 विल बी राईट। इथं ऑप्शन 4 येतं ना, प्रत्येक ऑप्शन टाकून बघायचं जर तुम्हाला सापडलं नसेल तर, राईट। बघा आता 7 नंबरचा क्वेश्चन आहे, चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह, ठीक आहे। आता बघा इथं कसं आहे, इथं तुम्हाला दिलेलं आहे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। आता बघा जे कंपॅरेटिव्ह डिग्री असते त्याच्यामध्ये आपण वर्डला ER लावतो, बरोबर आहे। जे सुपरलेटिव्ह डिग्री असते त्याच्या वर्डच्या एंडिंगला आपण EST लावतो, बरोबर आहे। मग इथं बघा ब्युटिफुल हे काय तुमचं पॉझिटिव्ह डिग्री आहे,
राईट. मग इथं मोर ब्युटिफुल झालं. मोर ब्युटिफुल काय असतं, हे तुमचं कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. मग सुपरलेटिव्ह डिग्री काय होईल, तुमचं मोस्ट ब्युटिफुल, राईट. तर हे बघा, हे आहे तुमचं पॉझिटिव्ह डिग्री, हे आहे तुमचं कंपॅरेटिव्ह डिग्री, राईट. इथं बघा स्ट्रॉंग, पॉझिटिव्ह डिग्री, स्ट्रॉंगर, ER लागले म्हणजे झालं तुमचं कंपॅरेटिव्ह डिग्री. इथं आहे गुड, राईट. गुड म्हणजे काय झालं, तुमचं पॉझिटिव्ह डिग्री. आणि बेटर, ER लागलं म्हणजे हे झालं तुमचं कंपॅरेटिव्ह डिग्री. इथं बघा फॅट, हे झालं तुमचं पॉझिटिव्ह डिग्री. आणि फॅटेस्ट, राईट, म्हणजे झालं तुमचं सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे इथं बाकीच्या वर्डमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री दिलेली आहे. आणि ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे. म्हणजे हे तुमचं इथं इनकरेक्ट पेअर होतं, राईट. नेक्स्ट बघा रे, आयडेंटिफाय द कंजक्शन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता तुम्हाला कंजक्शन फाइंड आउट करायचं आहे. कंजक्शन म्हणजे काय रे, कंजक्शन म्हणजे असा वर्ड की जो 2 सेंटेन्सला जॉईन करतो, राईट. बघा, द बुक वॉज ओपन बट शी वॉज स्लीपिंग. म्हणजे इथं बघा एक सेंटेन्स कोणतं आहे तुमचं, द बुक वॉज ओपन, पुस्तक उघडलेलं होतं, ठीक आहे. तर एक सेंटेन्स झालं. शी वॉज स्लीपिंग, ती झोपत होती, राईट. म्हणजे आपण जर बघितलं तर बटने काय केलं, या दोन्ही सेंटेन्स जोडले, राईट. द बुक वॉज ओपन बट शी वॉज स्लीपिंग. सो बट काय झालं, तुमचा कंजक्शन झाला, राईट. तर बघा, राईट द नंबर ऑफ टाइम्स द प्रोनाउन्स इज यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर प्रोनाउन्स रिलेटेड क्वेश्चन जो आहे हा प्रत्येक एक्झाममध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे हा थोडंसं इम्पॉर्टंट आहे. याला तुम्ही थोडं ध्यान देऊन करा. याच्यावर तुम्हाला 101% क्वेश्चन यावर सुद्धा पाहायला मिळेल. बघा, ॲज सून ॲज आय वॉज सेट फ्री आय आस्क इफ आय माइट सी द सिटी. आता बघा, इथं आय हा हे 3 काय तर तुमचे प्रोनाउन्स आहेत, राईट. सो इथं ऑप्शन 3 विल बी राईट. नेक्स्ट घ्या, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट WH क्वेश्चन. बघा, आपण काय म्हणतो रे, हू आर यू म्हणतो ना, व्हॉट आर यू म्हणत नाही आपण कधी, राईट. व्हेन आर यू असं म्हणत नाही, राईट. आपण, राईट, हे कधीच म्हणत नाही. आपण काय म्हणतो, हू आर यू, म्हणजे WH यायला पाहिजे, ओके. हू आर यू. अँड विच डू यू वॉन्ट, विच डू यू वॉन्ट आपण म्हणतो कधी नाही, आपण व्हॉट डू यू वॉन्ट म्हणतो ना, व्हॉट डू यू वॉन्ट, राईट. सो ऑप्शन 2 विल बी राईट. नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर वर्ड टू सीक परमिशन. तुम्हाला परमिशन घ्यायची आहे. मग परमिशन घेताना तुम्ही काय यूज करले, नीड, मस्ट, हॅव की मे. डेफिनेटली तुम्ही मे यूज करणार, मे आय कम इन, राईट. परमिशन घ्याल ना तुम्ही, मे तिथं यूज करणार आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू फिल इन द ब्लँक. कुठलं तुम्ही हे यूज करणार आहे, इथं कोणतं तुम्ही यूज करणार सांगा. ही डज हिज वर्क डॅश. डेफिनेटली तुम्ही केअरफुली यूज करणार, राईट. नेक्स्ट घ्या रे, इथं बघा तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले आहेत, बघा, ठीक आहे. वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ सचिन तेंडुलकर, फर्स्ट प्लेयर टू स्कोअर डबल सेंचुरी इन द मेन्स ODI, played the highest number of test and ODI matches, only cricketer to score 100 centuries in the international cricket, the only player to score 50 centuries in the test cricket, first batsman to score 15,000 runs in the test cricket. ऑनर्स कोणकोणते आहेत बघा बरं, अर्जुन अवॉर्ड्स, राजीव गांधी अवॉर्ड्स, महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, पद्मविभूषण, भारत रत्न, राईट. पहिला क्वेश्चन आहे, हाऊ मेनी रन्स डिड सचिन तेंडुलकर स्कोअर इन द टेस्ट क्रिकेट. बघा, टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने किती रन्स बनवले आहेत हे आपल्याला इथं बघायचं आहे, राईट. बघा, फर्स्ट बॅटमॅन टू स्कोर 15,000 रन्स इन द टेस्ट क्रिकेट, राईट. सो 15,000 रन्स त्यांनी बनवलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग अवॉर्ड्स हॅज नॉट बीन रिसीव्ड बाय द सचिन तेंडुलकर. अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे, भारतरत्न, महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे, नोबेल प्राइज त्याला मिळालेलं नाही आहे. सो ऑप्शन 1 विल बी राईट. फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द पॅसेज अबो. सचिन तेंडुलकर स्कोअर अ डॅश सेंचुरीज इन द इंटरनॅशनल क्रिकेट. आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याने किती सेंचुरीज केलेल्या आहेत रे, बघा 100, राईट. सो ऑप्शन 1 विल बी राईट. आता बघा, एक कविता तुम्हाला रीड करायची आहे आणि कवितेच्या रिलेटेड तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेले आहे, हे तुम्हाला इथं द्यायचे आहेत. बघा, क्वेश्चन काय आहे रे, क्वेश्चन काय आहेत बघा. टॉमी टेडपोल, ओके. लिटल टॉमी टेडपोल began to weep and wail, for little Tommy Tadpole had lost his little tail,
and his mother didn't know him as he wept upon a log, for he wasn't Tommy Tadpole but Mr. Thomas Frog. सिंपल आहे. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. तुम्हाला रायमिंग वर्डची पेअर फाइंड आउट करायची आहे. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, ज्याचं प्रोनाउन्सिएशन थोडंफार सारखं असतं, राईट. विप वेल नाही, लॉग फ्रॉग आहे ना, प्रोनाउन्सिएशन थोडंसं सेम. तर हे तुमचं काय रे, रायमिंग वर्ड्स आहे, राईट. टॉमी टेडपोल नाही, थॉमस फ्रॉग हे पण नाही. व्हॉट डिड लिटल टॉमी टेडपोल लूज, ठीक आहे, दिलं तुम्हाला. हॅड अ लॉस्ट हिज लिटल टेल, राईट. सो ऑप्शन 4 विल बी राईट. फाइंड द वर्ड फ्रॉम द पोएम विच मीन्स अ पीस कट फ्रॉम द ट्रंक ऑफ द ट्री. म्हणजे एक ट्रीचं ट्रंक आहे, राईट, आणि याला जर आपण पीसमध्ये असं कट केले, राईट, तर छोटे छोटे जे पीस आहे त्याला आपण काय म्हणतो, लॉग म्हणतो, राईट. अ पीस ऑफ द कट फ्रॉम द ट्रंक ऑफ द ट्री दॅट इज कॉल्ड लॉग. सो ऑप्शन 2 विल बी राईट. सिंपल आहे. बघा, तुम्हाला इथं दिलेला एक इव्हेंट दिला आहे आणि या इव्हेंट तुम्हाला कशाचा आहे, प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इव्हेंट. इव्हेंट काय आहे, प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम आहे. सो ऑप्शन 1 विल बी राईट. द करेक्ट ऑर्डर ऑफ द प्रोग्राम शुड बी. तुम्हाला इथं हे दिलेलं आहे, राईट, त्या प्रोग्रामची ऑर्डर, राईट. तुम्हाला करेक्ट ऑर्डर फाइंड आउट करायची आहे, राईट. आपण स्टार्टिंगला काय करतो रे, स्टार्टिंगला आपण काय करतोय, स्टार्टिंगला जे चीफ गेस्ट आहे ते अराईव्ह करतील, राईट, म्हणजे स्टार्टिंगला तुमचं डी येतं, राईट. हे झाल्यानंतर काय होतं रे, आपण काय करतो, एक तर आपण वेलकम स्पीच देतो, राईट, किंवा आपण फेलिसिटेशन ऑफ गेस्ट करतो, राईट. म्हणजे तुम्ही इथं बी करू शकता आणि ए करू शकता, राईट. आपण काय करूया, फेलिसिटेशन ऑफ गेस्ट करूया, देन आपण वेलकम स्पीच करूया, राईट, देन प्राइज डिस्ट्रीब्युशन करूया, देन स्पीच बाय द चीफ गेस्ट करूया, अँड देन आपण फायनली काय करतो रे, ओट ऑफ थँक्स, राईट. सो ऑप्शन ए विल बी राईट. तर ही ऑर्डर असायला पाहिजे. सो अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन 3 विल बी राईट. ऑप्शन 4 सुद्धा तुमचं राईट आहे, हे लक्षात घ्या. देन आहे, कंप्लीट द फॉलोइंग प्रोवर्ब्स. वेअर देअर इज अ विल डॅश देअर इज अ वे. वेअर देअर इज अ विल म्हणजे तिचं सामर्थ्य आहे, तिथं रस्ता निघतोच. सो तर इथं काय तर तुमचं ऑप्शन 4 येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा इथं, ठीक आहे. एक लिपलेट दिलेली आहे तुम्हाला, याला ऑब्झर्व करा तुम्ही. मे इज अ बाईक मंथ. जॉइन द क्लास, इन्क्रीज युअर कॉन्फिडन्स अँड अवेअरनेस, ट्रॅफिक रूल ऑफ रायडिंग, ट्यून अप युअर बाईक ॲट लोकल बाईक शॉप. बघा आता क्वेश्चन काय दिलं तुम्हाला. अकॉर्डिंग टू द लिपलेट, बाईक मीन्स, बाईक म्हणजे काय रे, बाईक मीन्स बायसिकल, राईट. सो ऑप्शन 1 विल बी राईट. What should you do to increase your knowledge about the traffic rules for riding? Simple है, join a class, increase your confidence and awareness of traffic rules for riding. So option 2 will be right. Next आहे बघा, choose the good wishes which is not suitable to given situation. Situation का आहे, my friend Komal is going to appear for the SSC board examination, right? ती exam द्यायला जात आहे, right? मग या situation मध्ये तुम्ही कुठले विशेष तिला द्याल, all the best, right? बेस्ट ऑफ लक, गुड लक, विश यू ऑल द बेस्ट कोमल. तर हे विषय चालतात. कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही म्हणणार का नाही, तरी तुमचं रॉंग आहे, राईट. तरी सुटेबल नाही आहे. तर ऑप्शन 3 जे आहे ना, हे आपल्या इथं आन्सर होतं, कारण आपल्याला नॉट सुटेबल इथं विशेष फाइंड आउट करायचे होते. दॅट इज ऑप्शन 3. लास्ट क्वेश्चन आहे 25 नंबरचा. इन अ कॅलेंडर इयर सप्टेंबर इज अ डॅश मंथ, राईट. आता हा क्वेश्चन ॲज अ होमवर्क तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यांनी इथं लक्ष द्या. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांना 2025 साठी नवोदयचा किंवा स्कॉलरशिपचा कोर्स जॉईन करायचा आहे, त्या सगळ्यांना एक विनंती करतोय की मार्च मंथपासून आपण स्कॉलरशिपचा आणि नवोदयचा वर्षभर चालणारा कोर्स सुरू करतोय. फीसुद्धा एकदम माफक आहे, बाकीच्या क्लासवानी फी आपण घेत नाही. एकदम कमी दरामध्ये आपण क्लास सुरू केलेले आहेत. जॉईन करायचं असेल तर आत्ताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा, ठीक आहे, किंवा प्ले स्टोअरवर जा आणि SVC क्लासेस टेक हे ॲप डाउनलोड करा. काय अडचण आली तर या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा, त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. चला आपण थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर आणि गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.